महाराष्ट्र राज्यामध्ये मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण, धनगर आरक्षण, आदिवासी आरक्षण, बंजारा आरक्षण या विषयावर चर्चा चालू आहे। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांनी एका वाहिनीला मुलाखत दिली। या मुलाखतीमध्ये त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरच एससी मध्ये 2-3 महिन्यामध्ये अनुसूचित जातीमध्ये वर्गीकरण करणार आहोत आणि यासाठी त्यांनी गेल्याच वर्षी समिती सुद्धा एक सदस्यीय नेमलेली आहे। माननीय निवृत्त न्यायाधीश आनंद बदर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमलेली आहे। आमचा प्रश्न आहे माननीय मुख्यमंत्री साहेबांना, मुख्यमंत्री साहेब, अनुसूचित जातीमध्ये 59 जाती आहेत आणि एका जातीने वर्गीकरणाची आपल्याला मागणी केलेली आहे आणि एका जातीचा आपण ऐकून एक सदस्यीय समिती नेमलेली आहे। आमचा प्रश्न आहे की 59 जाती आहे, आपण सर्वांना विश्वासात घ्यायला पाहिजे होतं, आपण घेतलेले दिसत नाही। मुळात संविधान निर्माता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दलित समाजाला, आदिवासी समाजाला संविधानाच्या माध्यमातून घटनात्मक आरक्षण दिलेले आहे। या दलित आणि आदिवासी समाजावर हजारो वर्ष सामाजिक शैक्षणिक अन्याय झालेले आहे आणि या दलित आदिवासी समाजाला समूह म्हणून आरक्षण दिलेलं आहे, जात म्हणून नाही। कोणत्याही जातीला विशेष आरक्षण नाही, विशेष पर्सेंटेज आरक्षण नाही। या समूहाला इतर समाजाच्या बरोबरीने येण्यासाठी आरक्षणाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व दिलेलं आहे। आमचा प्रश्न आहे आपल्याला की आपण 2-3 महिन्यामध्ये वर्गीकरण करणार आहात, परंतु याचं फार मोठं नुकसान अनुसूचित जातीच्या इतर जातींना आणि सर्व जातींना होऊ शकतं। यामध्ये सामाजिक दरी निर्माण होऊ शकते दलित समाजामध्ये। आमचं स्पष्ट मत आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब, अजूनपर्यंत आपल्या देशामध्ये जाती जंगांना कित्येक वर्ष झालेली नाही। कोणत्या आधारे आपण वर्गीकरण करणार आहात, हा माझा प्रश्न आहे। माननीय मुख्यमंत्री साहेब, मागासवर्गीय समाजामध्ये फूट पडू देऊ नका, कारण यांचे सामाजिक विषय आणि आर्थिक विषय आणि शैक्षणिक विषय एकच आहेत। यांच्यावर हजारो वर्ष अन्याय अत्याचार होताना दिसत आहेत, आजही होत आहेत, आजही यांच्या गरजा एकच आहेत। त्यामुळे यामध्ये आपण कृपया करून भेदभाव करू नये। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, आम्ही आपणास मागणी करत आहे की त्वरित ही जी आपण वर्गीकरणासाठी, एससीच्या वर्गीकरणासाठी समिती गठीत केलेली आहे, ही समिती तत्काळ रद्द करण्यात यावी। वर्गीकरणासाठी जे आबकड आपण करणार आहोत हे आपण करू नये, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्ष आपणास करत आहे।